नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाणार आहे। कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना ईडीकडून काल अटक करण्यात आली आणि केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथकही ईडी कार्यालयामध्ये दाखल झालंय। तर केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते आक्रमक झाले, ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा केली जात आहेत। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, निकिता, अरविंद केजरीवाल यांना ज्यावेळेला काल अटकेची कारवाई त्यांच्यावर ज्यावेळेला सुरू होती त्याच वेळा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर अवघ्या काही वेळात म्हणजे 10:30 वाजता सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट आज अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिलासा देतं का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण काल दिल्ली हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला नव्हता आणि अटक झाली होती। आता ही थेट दृश्य दाखवतो ईडी कार्यालयाची, ज्या कार्यालयामध्ये अरविंद केजरीवाल यांना रात्री आणण्यात आलं। त्यांची रात्र याच ईडी कार्यालयामध्ये गेली आणि आज सकाळी 9:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा केजरीवाल यांची चौकशी करायला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये तैनात आहे, बॅरिकेटिंग केलेलं आहे आपण पाहतोय आणि काल रात्री देखील मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता। दुसरं महत्त्वाचं, अनेक ठिकाणी आंदोलन करतायत आपचे कार्यकर्ते, त्यामुळं ITOचं जे मेट्रो स्टेशन आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ITOचं मेट्रो स्टेशन बंद असणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील बघायला मिळतोय। जसं शरद पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा केजरीवालांना, तसंच राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधलेला आहे। काँग्रेस पक्ष केजरीवाल यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आणि आज दिवसभरामध्ये कदाचित राहुल गांधी हे केजरीवाल यांना भेटू देखील शकतात। आणखी महत्त्वाची गोष्ट सांगावी लागेल की दुपारी 2 वाजता कदाचित राऊज एव्हेन्यू कोर्ट जो आहे राजधानी दिल्लीतला, त्या कोर्टामध्ये ईडीचे अधिकारी केजरीवाल यांना हजर करू शकतात। काही वेळापूर्वीच त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। डॉक्टरांचं पथक ईडी कार्यालयामधून पुन्हा बाहेर पडलेलं आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आता सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळतो की त्यांची अटकेची कारवाई जी आहे ती घडामोडी जाणून घेत राहणार आहोत संदीप आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद। तर अरविंद केजरीवाल यांना आता लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे।